नमस्कार, मी विशाल. मनी टॉक टाइममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे आर्थिक नियोजन. कशा पद्धतीने आपलं सगळं आर्थिक नियोजन असायला हवं, काय काय पर्याय त्यामध्ये आहेत आणि आणखी काय काय करता येऊ शकतं याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत गुंतवणूक सल्लागार विक्रम जोशी. जोशी सर, आपला IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. बरेचसे प्रश्न येणार आहेत, पण त्यापूर्वी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मला अपील करायचं आहे की आज आर्थिक नियोजन या विषयाला घेऊन आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. आपण एकूणच चर्चेला सुरुवात करूया. बेसिक प्रश्न. मला एकच कळतं की महिन्याचा माझा अमुक इतका पगार होतो आणि त्यातनं इतके पैसे मी बाजूला काढून ठेवायला हवेत, हे करायला हवं, ते करायला हवं. पण त्याच्याही पुढे जाऊन अशा गोष्टी ज्या आपण जाणून घेतल्या पाहिजे आपल्या भविष्याच्या सुरक्षेकरता म्हणून. बेसिक प्रश्न, आर्थिक नियोजन म्हणजे काय? आता आर्थिक नियोजन म्हणजे तुम्ही घराबाहेर पडलात, घराबाहेर पडल्यानंतर कुठे जायचंय हेच जर माहिती नसेल तर काय होईल? अवस्था भरकटल्यासारखी अवस्था होईल, दिशाहीन अवस्था होईल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. ह्या दृष्टिकोनातनं जेव्हा मला जर कळलं की विशालकडे मला दादरला जायचंय, बरोबर, शिवाजी पार्कला जायचंय, तर एक माझं ध्येय निश्चित झालं की मला आता विशालकडे शिवाजी पार्कला जायचंय, बरोबर. पण आता ते जाण्याकरता मला काय काय गोष्टींची आवश्यकता आहे की मी बसने जाऊ, काय पर्याय काय आहेत, म्हणजे मी बसने जाऊ की मी रेल्वेने जाऊ का मी स्वतःची गाडी घेऊन जाऊ. आता ह्या 3-4 पर्याय जे राहतील माझ्याकडे, त्याच्यामध्ये मला असं विचारायला लागेल की मला जायला किती वेळ लागेल. बसने गेलो तर ट्रॅफिकमध्ये अडलो तर, गाडीत मला चढताच आलं नाही तर, किंवा बसमधनं गेलो ट्रॅफिकमध्ये एवढी मोठी बस ती अडकली तर मला पोचायला, म्हणजे मला विशालकडे किती वाजता पोचायचंय आणि त्याच्याकरता जाण्याचे मार्ग कुठले कुठले आहेत, हे मार्गांचं नियोजन करणं म्हणजेच आर्थिक नियोजन करणं. म्हणजे आर्थिक कुठे उद्दिष्ट आपलं गाठायचंय आणि त्या उद्दिष्ट गाठण्याकरता आपल्याला काय काय करायला लागेल ह्याचा मेळ बांधणं म्हणजे आर्थिक नियोजन. काय, माणूस खूप वेगवेगळा असतात, प्रत्येक माणूस निसर्गाने वेगळा बनवलेला आहे. तसंच प्रत्येक माणसाची आर्थिक उद्दिष्ट पण वेगळी असतात आणि आर्थिक उद्दिष्ट जी वेगळी असतात त्याप्रमाणे प्रत्येक माणसाची आर्थिक क्षमता, म्हणजे काही व्यावसायिक असतात, काही पगारदार नोकर असतात, प्रत्येकाची आर्थिक क्षमता वेगवेगळी असते. तर एक आर्थिक उद्दिष्ट आणि आर्थिक क्षमता यांच्यावरती ब्रिज बांधायचं काम म्हणजे आर्थिक नियोजन करणं. अगदी. आपल्याकडे फोन यायला सुरुवात झाली, आपण सुरुवात करूयात. फोन येतीलच, म्हणजे पहिला फोन आपल्याकडे आलेला आहे बीडवरनं. सुमित राठोड आपल्यासोबत आहेत. सुमितजी, आपला प्रश्न विचारा. सर, मला असं विचारायचं होतं की आर्थिक नियोजन बरोबर आपण कोणकोणत्या गोष्टीचं नियोजन करून आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन सुखी बनवू शकतो? अगदी, काय पर्याय असू शकतात? बरोबर आहे. आता प्रत्येक माणसाची आर्थिक उद्दिष्ट वेगवेगळी असतात. पण आर्थिक उद्दिष्टांमध्ये 2 प्रकार आहेत, एक गरज आणि एक वॉन्ट. वॉन्ट म्हणजे काय? डिझायर किंवा ऍस्पिरेशन, असं काय हवंय. तर गरजेच्या जे आर्थिक उद्दिष्ट आहेत त्याच्यामध्ये येतं रिटायरमेंट प्लॅनिंग तुमचं, त्यानंतर एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन म्हणजे मुलांचं शिक्षणाचा खर्च, त्यानंतर मुलांच्या लग्नाचा खर्च, बरोबर, नंतर आपला स्वतःचा मेडिकलचा खर्च. ह्या सगळ्या उद्दिष्ट येतात. ही आर्थिक गरजेच्या गोष्टी म्हणतो आपण ज्याला, की ह्या अत्यंतिक महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यांचं प्लॅनिंग आपल्याला व्यवस्थित केलं पाहिजे. आणि वॉन्ट्स म्हणजे काय? ह्या माझ्या डिझायर्स आहेत की मला नवीन सेलफोन हवाय, i6 आला, ही काय माझी गरज नाहीये, पण हे मला वाटते की घ्यावं. किंवा एक मोठा 35 इंची किंवा 50 इंचीचा टीव्ही घ्यावा. घरात टीव्ही असतो पण तरी सुद्धा तो घ्यावासा वाटतो, नवीन टीव्ही. किंवा मला एक सेकंड हाऊस हवं, गरज नाही त्याची, पण ते सेकंड हाऊस हवं. अशा ह्या 2 गोष्टींची जर सांगड आपण व्यवस्थित घातली की आपली उद्दिष्ट कुठली गरजेची आहेत आणि कुठली उद्दिष्ट आपल्याला कमी गरजेची आहेत, बरोबर, तर ते नियोजन व्यवस्थितरित्या होऊ शकतं. बरोबर. आपल्याकडे पुढला फोन आलेला आहे. पुण्यावरनं फकीरा धामणे आपल्या बरोबर आहेत. फकीराजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, हॅलो. हा, बोला. हा सर, मला इन्व्हेस्टमेंट करायसाठी जरा शेअर सांगायचे, सांगा ना सर, चांगले. शेअर मार्केटचा एक पर्याय मला असं वाटतं की तो शेवटचा असू शकतो या सगळ्या बिल्डिंग बांधकामात. म्हणजे कसं असतं की आता एखादी इमारत आपल्याला बांधायची आहे. आपण पहिले उदाहरण घेऊया आपल्या तब्येतीचं. हेल्थची इमारत जर मला बांधायची असेल तर मला पहिले त्याचा बेस म्हणजे प्लिंथ ही सॉलिड स्ट्रॉंग करायला पाहिजे. आणि आता ही जर मला स्ट्रॉंग करायची असेल तर मला काय पोळी, भात, भाजी, आमटी ह्या गोष्टींचा बेस तयार करायला पाहिजे. त्याच्यानंतर येतं फळभाज्या, पालेभाज्या,
ह्यांचा बेस स्ट्रॉंग करायला पाहिजे. त्याच्यानंतर येतो नॉनव्हेज फूड हे, आणि त्याच्या सर्वात शेवटी जंक फूड आणि ऑइली फूड येतं. जर एखादा माणूस प्लिंथलाच जंक फूड खायला सुरुवात करेल तर डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट अटॅक हे रोग येणं हे नक्की आहे. बरोबर. तसं मला तुम्हाला जो प्रश्न तुम्ही मला विचारलाय शेअर मार्केटचा, तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या इमारतीची प्लिंथ काय केली आहे. म्हणजे जर का आपल्याला आर्थिक नियोजन करायचं असेल तर त्याची प्लिंथ, त्याचा पाया हा आपल्याला रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट्स करायला लागतं, प्रोटेक्शन करायला लागतं. प्रोटेक्शन म्हणजे काय की लाईफ इन्शुरन्स, मेडिक्लेम, पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बेसला पाहिजेत. त्याचप्रमाणे कॉन्टिंजन्सी फंड म्हणजे आपण ज्याला म्हणतो की अगदी गरज लागली तर पैसे अवेलेबल, ते बँकेत तुमच्या रेडी पाहिजेत. ह्या गरजा पहिले तुम्ही संपवल्यात तर ह्या गरजानंतरची स्टेप येते ती रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंटची. आता रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंटमध्ये येतं ते म्हणजे बँक एफडीज, LICच्या एन्डॉमेंट पॉलिसीज हे येतं, गव्हर्नमेंट बॉन्ड्स येतात. त्याचप्रमाणे जर का त्याच्याही वर एक स्टेप गेल्यानंतर येतं हे म्युच्युअल फंड की ज्याच्यात कमी जोखीम आहे पण कमी जोखीम आहे, तर अशी येते. आणि त्याच्यानंतर येतं ते शेअर मार्केट आणि स्पेक्युलेशन, सर्वात शेवटचा पर्याय. तर आता तुमचं हे सगळं पहिल्या प्लिंथ पासून सगळं पुढचं तयार झालंय का हे मला कळल्याशिवाय मला तुम्हाला सांगता येणार नाही की शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा किंवा नाही करा. अगदी बरोबर. तुम्ही तुमचा बेसिक जर पक्का केलेला असेल तर तुम्ही या पुढल्या पर्यायाकडे जाऊ शकता. पुढला फोन आपण घेऊयात. औरंगाबादवरनं दीपक निकाळजी आपल्या बरोबर आहेत. दीपकजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार. हा, बोला. माझा प्रश्न असा आहे की मी सामान्य नागरिक आहे. तर मला काय म्हणायचंय की आज जर सामान्य माणसाला आर्थिक दृष्ट्या कसं अरेंजमेंट केलं जाईल. मी मिस्त्री काम करतो, त्याच्या वेळेस आपल्याला थोडंफार मार्गदर्शन सांगा. अगदी मला असं वाटतं दीपकजी आपण त्याच विषयाला घेऊन बोलतोय. आपल्या या प्रश्नावर खरं तर आपण पहिल्यापासून सुरुवात केलेलीच आहे, पण पुढल्या टप्प्यावरती जाऊयात. काय आणखीन तुम्हाला ऍड करावंसं वाटेल या सगळ्या? नाही, ह्याच्यामध्ये कसं सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती बचत करण्याची प्रवृत्ती. बरं. म्हणजे तुमच्या फायनान्शियल नीड्स ज्या आहेत त्या तुम्ही स्ट्रॉंग करून त्याच्याप्रमाणे तुमची आर्थिक क्षमता वाढवली पाहिजे. हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तर तो मेळ तुम्हाला घालायचा असेल तर. हो, बरोबर. तुम्ही जे म्हणालात वॉन्ट आणि हा विषय. त्याचप्रमाणे कसं आहे की युअर फायनान्शियल कॅपॅसिटी, हॅबिट्स ह्यांना खूप महत्व आहे. म्हणजे फायनान्शियल हॅबिट्स जर तुमचे चांगले असतील तर फायनान्शियल इंटेलिजन्स नसला तरी चालतो. बरं, म्हणजे हॅबिट्स म्हणजे कसं की बचत करायची तुमची प्रवृत्ती. आजकाल कसा अनुभव येतोय की एक खर्च झाल्यानंतर उरेल त्याची बचत. म्हणजे कसं फक्त ते गव्हर्नमेंटने आपल्याला 1.5 लाख रुपये टॅक्स वाचवण्याकरता दिलेले आहेत म्हणून आपण बचत करतो. अदरवाईज ते जर काढून टाकलं तर कोणी बचत करेल असंही चित्र दिसत नाही, कारण एवढे ॲस्पिरेशन्स बाहेर बाजारामध्ये आहेत आपल्याकडे. त्यामुळे तुम्ही जेवढे जास्तीत जास्त बचत करू शकाल त्याच्यामुळे तुमचं उद्दिष्ट सगळी पूर्ण होऊ शकतील. त्यामुळे बचत हा इज अ बेस ऑफ द कुठल्याही इन्व्हेस्टमेंट. म्हणजे बचत करण्याची प्रवृत्ती तुमच्यात विकसित होणं आवश्यक आहे. आपण पुढला फोन घेऊयात. नागपूरवरनं विलास चौधरी आपल्या बरोबर आहेत. विलासजी, आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार. हा, बोला. सर माझ्याकडे काही अमाऊंट आहे, माझं मशीन हायरिंगचं काम असेल, माझ्याकडे काही अमाऊंट आहे तर ती मला कुठे भेटेल, इन्व्हेस्ट करायची आवडेल सर? विलासजी, म्हणजे हा आपला खासगी विषय, पण अमाऊंट कितीची असू शकते? एक उदाहरणादाखल जर तुम्हाला एक आकडा सांगायचा झाला तर 7 ते 10 लाख रुपये. 7 ते 10 लाख रुपये. 7 ते 10 लाख रुपये अमाऊंट त्यांच्याकडे आहे. बरोबर आहे. पण विशालजी, मला तुम्ही तुमचं एज नाही सांगितलं. आपलं एज काय विलासजी? 31. 31 वय आहे त्यांचं. 31 वय आहे. आता विशालजी, तुमचं आधी आता आपलं जे बोलणं झालं त्याप्रमाणे तुमच्या सगळ्या स्टेप्स झालेले आहेत आणि असे एक्स्ट्रा पैसे आलेले आहेत का तुमच्याकडे? एक्स्ट्रा पैसे आलेले आहेत. मग ते पैसे एक्स्ट्रा आलेले आहेत हे तुमच्या जर का फॅमिलीकडनं इन्सिस्टरली आलेले असतील तर ते पुढच्या फॅमिलीकडे जाणं हे गरजेचं आहे. त्यामुळे ते एखाद्या जोखीम रहित अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये जर तुम्ही गुंतवलेत तर ते जास्त फायदेशीर राहील. फॉर एक्झाम्पल एखादा पर्याय म्हणजे बँक एफडी हा एक पर्याय होऊ शकतो, पोस्ट ऑफिस एक होऊ शकतो, किंवा म्युच्युअल फंड मध्ये जर करायचं असेल तर डेप्ट म्युच्युअल फंड मध्ये करू शकता तुम्ही पैसे, की जे सेफ राहतात त्यात. त्यामुळे गुंतवणूक वाढेल पण
आणि सेफ राहील. आणि शिवाय जर एफडी असेल तर त्या महिन्याचा इंटरेस्ट त्यांना मिळू इंटरेस्ट शकतो, मिळून वापरायला तुम्हाला मिळू शकतात पैसे त्याचे. निश्चितपणे विलाजी या सगळ्या पर्यायांचा तुम्ही विचार करा आणि आपला निर्णय तुम्ही घेऊ शकता. पुढला फोन आहे ठाण्यावरनं. तेजस्विनी आपल्या बरोबर आहे. तेजस्विनीजी आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हा बोला. मला प्रश्न विचारायचा आहे की सॅलरी आणि कधी कधी अनपेक्षितरित्या काही थोडीफार रक्कम बोनसच्या रूपाने मिळणं वगैरे याच्यामध्ये जेव्हा तुम्ही आर्थिक नियोजन करण्याचा विचार करता तेव्हा त्याचं काही ठराविक पर्सेंटेज असतं का? फॉर एक्झाम्पल 30% सेव्हिंग्स मध्ये टाकले पाहिजेत किंवा प्रॉपर्टीमध्ये किंवा आरडी, इज देअर एनी पर्सेंटेज सच? चांगला प्रश्न होता तुमचा की पर्सेंटेजमध्ये काय असतं. आता पर्सेंटेजमध्ये चांगलं हे करण्याकरता मला तुमची पहिले मानसिकता काय आहे, म्हणजे जर का शेअर्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करणार असाल तर तुम्ही त्याचा लॉस बेअर करू शकता का, हा प्रश्न खूप महत्त्वाचा येतो. कारण लोक अचानक पैसे शेअर्समध्ये घालवतात आणि नंतर नुकसान झालं की त्यांना खूप त्रास होतो. म्हणजे तुमच्याकडे तो होल्डिंग पिरियड आहे का, हे सर्वात महत्त्वाचं आहे. जर आपण 30% समज शेअर मार्केटमध्ये पैसे टाकायचे ठरवले तर 30% 15% पण होऊ शकतात किंवा 70% पण होऊ शकतात. बरोबर. पण 70% होण्याकरता लागणाऱ्या पिरियड पर्यंत तुमची थांबायची तयारी आहे का 15% झाल्यावर तुम्ही घाबरून पॅनिक होऊन तुम्ही ते काढून टाकाल, ह्याच्यावरती गोष्ट अवलंबून असते. म्हणजे कसं की जर आपल्याला पार्ल्याला उतरायचं असेल तर आपण बँड्रापासून तयारी करतो उतरायची. एकदम पार्ला आलं की उतरायला गेलं तर उतरलं तर उतरता येईल किंवा नाही याची गॅरंटी सांगता येत नाही. त्याचप्रमाणे तुमचं जे पैसे गुंतवायचं जे प्रमाण आहे ते तुमच्या रिस्क घेण्याच्या कॅपॅसिटीवर अवलंबून आहे. आता तुमची पर्सनल रिस्क घ्यायची किती कॅपॅसिटी आहे हे मला तुमच्याशी 2-4 अजून संवाद साधल्याशिवाय मला बोलता येणार नाही, सांगता येणार नाही. चर्चा करणं गरजेचं असतं की जेव्हा आपण एखादी नियोजन करतो त्यावेळेला कमीत कमी 4 ते 5 आमच्या क्लायंट बरोबर मीटिंग्स असतात. बरोबर. त्यामुळे क्लायंट काय आहे त्याचं सगळी सायकोलॉजी पण कळायला अत्यंत गरजेची असते. एकूणच त्याची मानसिक गरज आणि सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतलं तर ते आपण ठरवू शकतो. आणखीन बोलणार आहोत सर, इथे वेळ झाली का ब्रेकची. आपण ब्रेकवर जाता जाता सगळ्या आपल्या प्रेक्षकांना आपल्याला सांगायचं की आज आर्थिक नियोजन या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. आपण आपल्या मनातले प्रश्न विचारू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. तेव्हा पहा फक्त IPL लोकमत. आज आपण आर्थिक नियोजन या विषयाला घेऊन चर्चा करतोय. भीडवरनं एक फोन आलेला या विषयाला घेऊन. किरण गोरे आपल्या बरोबर आहेत. किरणजी आपला प्रश्न विचारा. हा सर, मी ते माझ्याकडे 7-8 लाख रुपये पडून आहेत, मी ते कुठल्या प्रकारे इन्स्टॉल करू शकतोय? त्यांच्याकडे एक 7-8 लाख रुपये पडून आहेत. बरोबर. आणि जर पर्याय सुचवायचे झाले तर तुम्हाला LICचं जीवन अक्षय म्हणून आहे पॉलिसी, त्याच्यामध्ये गुंतवू शकता. किंवा गव्हर्नमेंटचे आता बॉन्ड्स येणार आहेत, पुढच्या महिन्यातच येतील ते टॅक्स फ्री बॉन्ड्स, त्याच्यात तुम्ही गुंतवू शकता की जी सेफ इन्व्हेस्टमेंट आहे, कुठेही पैसे इकडे तिकडे व्हायची शक्यता नाही. त्यामुळे तशी गुंतवणूक. पोस्टामध्ये मंथली इन्कम स्कीम एक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. ह्या काही ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत तिकडे तुमचे पैसे सेफ राहतील. आणि जर तुमची जोखीम घ्यायची जर का तयारी असेल तर मात्र मी तुम्हाला म्युच्युअल फंड हा पर्याय सांगू शकतो की तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये पण पैसे गुंतवलेत तरी सुद्धा काही, म्हणजे तुमची थांबायची तयारी असेल तर. हा प्रत्येक वेळेला तोच मुद्दा येतो की तुमची होल्डिंग कॅपॅसिटी असेल तर किती थांबू शकता त्याच्यावरती डिपेंड आहे. पुढला फोन आपण घेऊया. सोलापूरवरनं योगेश भोसले आपल्या बरोबर आहेत. योगेशजी आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी योगेश भोसले बोलतोय सर पंढरपूरवरून. हा बोला. जसे की आता ह्याच्यात समृद्ध जीवन, साई ट्विंकल स्टार अशा कंपन्या आहेत तर त्यात पैसे गुंतवणं कितपत योग्य आहे? अगदी. त्यांनी काही आपल्यासमोर ऑफर्स वेगवेगळ्या पद्धतीच्या येतात विशिष्ट कंपनीज कडनं. विचार करावा का आपण त्यासाठी? मला असं वाटतं की गव्हर्नमेंट सोडून कुठल्याही दुसऱ्या कंपनीमध्ये ज्या तुम्हाला जास्त टक्के देत आहेत त्या कंपन्यांमध्ये जाऊ नका. कारण आपण जर का एक बेस पकडला की RBI हा आपला बेस आहे, आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून RBIच्या इंटरेस्टला खूप व्हॅल्यू आहे. तर RBI जर 8% इंटरेस्ट देत असेल तर जर कोणी 12% देत असेल तर काहीतरी गडबड आहे. कारण जर का बँक जी महाबँक आहे ती जर तुम्हाला 8% रिटर्न्स देते तर कोण 12% देतोय म्हणजे काहीतरी त्याच्यात फिशी आहे, हे आहे. तसंच कोणी जर 4% रिटर्न देत असेल तरी पण त्याच्यात काहीतरी गडबड आहे की जो रेट गव्हर्नमेंटने ठरवलेला आहे त्याच्या एक
2% इकडे तिकडे आपण अंडरस्टँड करू शकतो की चालू शकेल. तर तशा कुठल्याही स्कीममध्ये कृपया करून जाऊ नका, पैसे जाण्याची शक्यता जास्त असते. अगदी म्हणजे सरकारी गुंतवणूक जी आहे, सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक ती फायदेशीर आणि सुरक्षित आहे. अगदी मला मला आणखीन एक प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे, पण आपण त्यापूर्वी एक फोन घेऊयात. सुहास जोशी आपल्या बरोबर आहेत. सुहासजी, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे सर, माझी मुलगी 1 वर्षाची आहे आता, तर मला तिच्या एज्युकेशन साठी आणि तिच्या लग्नासाठी गुंतवणूक करायची आहे. साधारणतः महिन्याला 2 ते 3 हजार गुंतवू शकतो. अगदी नाशिकवरून सुहास दोनकरांनी हा प्रश्न विचारला. सुहासजी, चांगला विचार आहे तुमचा की एज्युकेशनची तयारी तुम्ही आता पहिल्या वर्षीपासूनच करताय, त्यामुळे एक लॉंग टर्म मध्ये तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. परत तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी कशी आहे की तुम्हाला जर थोडंसं जोखीम घ्यायची तयारी असेल, 20 वर्ष पिरियड आहे, त्यामुळे तसं म्हणाल तर सेफ आहे पिरियड, काही प्रॉब्लेम नाही येणार. तर 20 वर्ष जर तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करणार असाल 2,000 रुपये, तर तुम्हाला मी इक्विटी म्युच्युअल फंड हा एक पर्याय तुम्हाला सांगू शकतो की ज्याच्यामध्ये तुम्ही 2,000 रुपये महिना गुंतवू शकता, की तो 20 वर्ष तुमचा राहणार आहे. त्यामुळे मुलीचं वय जेव्हा 17 होईल तेव्हापासून जरा आपल्या इन्व्हेस्टमेंटकडे बघायला सुरुवात करा. म्हणजे कसं होईल की 17, 18, 19 ह्या याच्यामध्ये जर कधी मार्केट चांगलं वर गेलं तर तुम्ही तुमचे पैसे काढून घेऊ शकता आणि ती प्रोव्हिजन तुमची एका फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवू शकता. पण तुम्ही अचानक जर 20व्या वर्षीच जर जागृत झालात आणि त्यावेळेला जर का मार्केट पडलेलं असेल तर ती जोखीम घ्यायची तयारी तुमची असेल का नाही याची मानसिकता मला चेक करायला लागेल बेसिकली. आणि तसंच तो जर पर्याय नको असेल तर मग LICच्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही, किंवा PPF आहे आपलं, त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता की जी लॉंग टर्म 15 वर्ष 16 वर्ष तुमच्या मुलीच्या एज्युकेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल त्याच्याकरता. आपण आणखीन बोलणार आहोत, पण इथे वेळ झाली का ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. आज आपण टॉक टाइममध्ये आर्थिक नियोजन या विषयाला घेऊन चर्चा करतोय. सर, तसं महिन्याचं आर्थिक नियोजन माझं कसं असायला हवं या पातळीवरती मी वैयक्तिक असा काहीतरी माझा एक अभ्यास सुरू असतो. बरोबर. पण तरीही एवढं सगळं करत असताना मी 4 लोकांचा सल्ला घ्यायला हवा का? चांगला प्रश्न विचारलाच विशाल. कसं आहे की आपलं पोट दुखतंय, तर पोट दुखतंय तर आपण केमिस्टकडे जाऊन मला पोटदुखीच्या गोळ्या द्या अशा घेतो का? तर नाही. आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर काय करतो, आपल्याला चेक करतो, 4 प्रश्न विचारतो, काय खाल्लं होतं काय नाही. किंवा तुमचा जर तो ओळखीचा डॉक्टर असेल तर तुमच्या हेल्थची हिस्ट्री त्यांना माहिती असते की तुम्हाला कुठल्या गोळ्यांची ॲलर्जी आहे किंवा काय नाही आहे त्याची. आणि मग त्याप्रमाणे त्याचा अभ्यास झाल्यानंतर तो प्रिस्क्रिप्शन लिहून देतो आणि मग ते जाऊन तुम्ही केमिस्टकडनं आणता. म्हणजे अल्टिमेटली तुम्ही केमिस्टकडनंच गोळ्या आणता, पण त्याच्या आधी ही प्रोसेस तुम्ही करता. निदान होणं आवश्यक, निदान होणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच या नियोजनाच्या बाबतीत पण तसंच आहे की फायनान्शियल प्लॅनर हा फक्त तुमचा नाही तर एक 400-500 लोकांचा एक्सपिरियन्स त्याच्या मागे असतो की त्यामुळे तुम्हाला जे उद्दिष्ट गाठायचे त्याची तयारी करताना तुमच्या वैयक्तिक गोष्टींचं, म्हणजे तुमच्याकडे आधी ऑलरेडी किती आहे काय आहे ह्याची एक लिंक लावणं सुद्धा गरजेचं असतं. कारण आपण अशा घ्यायच्या म्हणून मित्रांनी सांगितलं म्हणून एखादी स्कीम घेतो, असं आपण अनेक वेळा करतो. पण ही स्कीम आपल्याला उपयोगी आहे की नाही हे आपल्यालाच कळत नसतं, पण त्याची लिंक लावण्याचं काम हा फायनान्शियल प्लॅनर करतो. अगदी तो त्या पद्धतीने अभ्यास करतो आणि तुम्हाला त्या दृष्टीने आणि ते महत्वाचं आहे असं मला वाटतं की स्वतःचं स्वतः घेऊन. हल्ली ती एक सायकोलॉजी झाली की फ्रेंड सायकोलॉजी. माझ्या मित्राने हा स्टॉक घेतला म्हणून मी हा स्टॉक घेतला, किंवा त्याने या एक कॉलनीमध्ये घर घेतलं म्हणून मी पण घर घेतलं. अरे पण त्या घराची तुला गरज आहे का? तो स्टॉक घेऊन तुझं कुठलं उद्दिष्ट साध्य होणार आहे किंवा तुझ्या पर्पजला तो पूर्ण करणार आहे स्टॉक घेणं, ह्याचा विचार केलाच जातो. अगदी म्हणून सल्ला घेणं या ठिकाणी फार आवश्यक आहे. धन्यवाद सर आजच्या या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल आणि चर्चेबद्दल. यानंतर आज टॉक टाइममध्ये म्हणजे या मनी टॉक टाइममध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. पुढल्या वेळी भेटूयात टॉक टाइममध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा फक्त IBN लोकमत.